ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 12 श्लोक 20 भावार्थ। एतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः। जे माझ्याविषयी श्रद्धा ठेवणारे आणि मतपरायण असलेले भक्त यापूर्वी सांगितलेल्या ह्या धर्ममय अमृताचे उत्तम तऱ्हेने सेवन करत असतात ते मला अत्यंत प्रिय आहेत। तू या ठिकाणी ए पदाने भगवंतानी त्या साधकांचा संकेत केला आहे ज्यांच्या विषयात अर्जुनाने पहिल्या श्लोकात प्रश्न करीत असताना ए पदाचा प्रयोग केला होता। त्याच प्रश्नाच्या उत्तरात भगवंतांनी दुसऱ्या श्लोकात सगुणाची उपासना करणाऱ्या साधकांना आपल्या मतामध्ये युक्ततमः सांगितले होते। मग त्या सगुण उपासनेचे साधन सांगितले आणि त्यानंतर सिद्ध भक्तांची लक्षणे सांगून आता त्याच प्रसंगाचा उपसंहार करतात। या ठिकाणी ए पद त्या परम श्रद्धाळू भगवत परायण साधकांसाठी आले आहे जे सिद्ध भक्तांच्या लक्षणांना आदर्श मानून साधना करतात। तू पदाचा प्रयोग प्रकरणाला वेगळे करण्यासाठी केला जातो। या ठिकाणी सिद्ध भक्तांच्या प्रकरणाहून साधक भक्तांचे प्रकरण वेगळे काढण्यासाठी तू पदाचा प्रयोग झाला आहे। या पदाने असे प्रतीत होते की सिद्ध भक्तापेक्षा साधक भक्त भगवंताला विशेष प्रिय आहेत। श्रद्धाना भगवत प्राप्ती झाली असल्यामुळे सिद्ध भक्तांच्या लक्षणात श्रद्धेची गोष्ट आली नाही, कारण जोपर्यंत नित्य प्राप्त भगवंताचा अनुभव येत नाही तोपर्यंत श्रद्धेची आवश्यकता आहे। म्हणून या पदाला श्रद्धाळू साधक भक्तांचेच वाचक समजले पाहिजे। असे श्रद्धाळू भक्त भगवंताच्या धर्ममय अमृतरूपी उपदेशाला की जे भगवंतांनी 13व्या पासून 19व्या श्लोकापर्यंत सांगितले आहे भगवत प्राप्तीच्या उद्देशाने आपल्यात उतरविण्याचा ते प्रयत्न करतात। जरी भक्तीच्या साधनेत श्रद्धा आणि प्रेमाचे तसेच ज्ञानाच्या साधनेत विवेकाचे महत्त्व असते तरी पण यावरून असे समजू नये की भक्तीच्या साधनेत विवेकाचे आणि ज्ञानाच्या साधनेत श्रद्धेचे महत्त्वच नसते। वास्तविक श्रद्धा आणि विवेकाची सर्व साधनेत फार मोठी आवश्यकता असते। विवेक असल्याने भक्ती साधनेत वेग येतो। त्याचप्रमाणे शास्त्राविषयी तसेच परमात्म तत्वाविषयी श्रद्धा असल्यानेच ज्ञान साधनेचे पालन होऊ शकते। म्हणून भक्ती आणि ज्ञान दोन्ही साधनेत श्रद्धा आणि विवेक सहाय्यक आहेत। मतपरमाः साधक भक्तांचा सिद्ध भक्ताविषयी अत्यंत पूज्य भाव असतो। त्यांची सिद्ध भक्तांच्या गुणाविषयी श्रेष्ठ बुद्धी असते, म्हणून ते त्या गुणांना आदर्श मानून आदरपूर्वक त्याचे अनुसरण करण्यासाठी भगवत परायण होतात। अशा प्रकारे भगवंताचे चिंतन करण्याने आणि भगवंतावरच अवलंबून राहिल्याने ते सर्व गुण त्यांचे ठिकाणी आपोआप येतात। भगवंतांनी 11व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकात मतपरमः पदाने आणि याच अध्यायाच्या 12व्या 6व्या श्लोकात मतपराः पदाने आपल्या परायण होण्याविषयी विशेष रूपाने सांगून शेवटी पुन्हा त्याच विषयाला या श्लोकात मतपरमः पदाने म्हटले आहे। यावरून सिद्ध होते की भक्तियोगात भगवत परायणता मुख्य आहे। भगवत परायण झाल्यावर भगवत कृपेने आपोआप साधन होत असते आणि असाधनाचा नाश होत असतो। धर्म्यामृतमिदं यथोक्तम सिद्ध भक्तात 39 लक्षणांची 5 प्रकरणे धर्ममय अर्थात धर्माने ओतप्रोत अशी आहेत। त्यामध्ये अधर्माचा अंश लेश मात्रही नाही। ज्या साधनेत साधन विरोधी अंश सर्वथा नसतो ते साधन अमृत तुल्य असते।
पूर्वी सांगितलेला लक्षण समुदाय धर्ममय असल्याने तसेच त्यांच्यात साधन विरोधी कोणती गोष्ट नसल्यानेच त्याला धर्म्यामृत संज्ञा दिली गेली आहे. जेव्हा साधकाचा उद्देश किंचित मात्रही धन मान सन्मान आदर सत्कार संग्रह सुखभोग इत्यादीचा नसून एकमात्र भगवत प्राप्तीच असेल तेव्हाच साधने साधन विरोधी कोणताच अंश नसून सुद्धा जसे पूर्वी सांगितले गेले आहे ठीक तसेच्या तसे धर्ममय अमृताचे सेवन करणे शक्य आहे. प्रत्येक प्रकरणाची सर्व लक्षणे धर्म्यामृत आहेत. म्हणून साधक ज्या प्रकरणाच्या लक्षणांना आदर्श मानून साधन करत असतो त्याच्यासाठी तेच धर्म्यामृत आहे. धर्म्यामृताची जी अद्वेष्टा सर्व भूताना मैत्रह इत्यादी लक्षणे सांगितली गेली आहेत ती अंशिक रूपाने सर्व साधकामध्ये राहत असतात आणि त्यांच्याबरोबर काही दुर्गुण दुराचारी राहत असतात. प्रत्येक प्राण्यात गुण आणि अवगुण दोन्हीही राहत असतात. तरी पण अवगुणांचा तर संपूर्णपणे त्याग होऊ शकतो परंतु गुणांचा सर्वथा त्याग होऊ शकत नाही. कारण साधन आणि स्वभावानुसार सिद्ध पुरुषात गुणांचे तारतम्य तर राहत असते परंतु त्यांच्यात गुणांचा उणीवरूपी अवगुण थोडाही राहत नाही. गुणामध्ये न्यूनाधिक्य असल्यामुळे त्यांचे 5 विभाग केले गेले आहेत परंतु अवगुण सर्वथा त्याज्य आहे म्हणून त्यांचा विभाग होऊ शकत नाही. साधक सत्संग तर करत असतो परंतु त्याबरोबरच कुसंग होत राहतो. तो संयम तर करत असतो परंतु त्याबरोबर असंयमही होत राहतो. तो साधन तर करत असतो परंतु त्याबरोबर असाधनही होत राहते. जोपर्यंत साधनेबरोबर असाधन अथवा गुणाबरोबर अवगुण राहत असतात तोपर्यंत साधकाची साधना पूर्ण होत नाही. कारण असाधनेबरोबर साधन अथवा अवगुणाबरोबर गुण जे साधक नाहीत त्यांच्यातही दिसून येतात. याशिवाय जोपर्यंत साधनेबरोबर असाधन अथवा गुणाबरोबर अवगुण राहतात तोपर्यंत साधकात आपल्या साधक अथवा गुणांचा अभिमान राहत असतो जो आसुरी संपत्तीचा आधार असतो. म्हणून धर्म्यामृताचे यथोक्त सेवन करण्यासाठी म्हटले गेले आहे. तात्पर्य हे आहे की त्याचे वर्णनाबरोबर हुकूम पालन झाले पाहिजे. जर धर्म्यामृत सेवनाबरोबर दोष राहतील तर भगवत प्राप्ती होणार नाही. म्हणून या विषयात साधकाने विशेष सावध राहिले पाहिजे. जर साधनेत एखाद्या कारणाने आंशिक रूपाने एखादी दोषवृत्ती उत्पन्न झालीच तर त्याची अवहेलना न करता तत्परतेने त्याला हटविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करूनही तो हटला नाही तर व्याकुळतेने प्रभूला प्रार्थना केली पाहिजे. जितके सद्गुण सदाचार सद्भाव इत्यादी आहेत ते सर्वचे सर्व सत्शी म्हणजे परमात्मा संबंधित असतात. त्याचप्रमाणे दुर्गुण दुराचार दुर्भाव इत्यादी सर्व असत याच्याशी संबंधित असतात. दुराचाराती दुराचारी पुरुषातही सद्गुण सदाचाराचा अभाव नसतो. कारण सतचा अंश असल्याने जीव मात्राचा सतशी नित्य संबंध आहेच. परमात्म्याशी संबंध असल्या कारणाने कोण्या न कोण्या अंशात त्याच्यात सद्गुण सदाचार राहणारच. परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर असतशी सर्वथा संबंध विच्छेद होतो आणि दुर्गुण दुराचार दुर्भाव इत्यादी सर्वथा नष्ट होतात. सद्गुण सदाचार सद्भाव भगवंताची संपत्ती आहे. म्हणून साधक जितका भगवत सम्मुख अथवा भगवत परायण होत जाईल तितक्याच अंशात आपोआप सद्गुण सदाचार सद्भाव प्रगट होत जातील आणि दुर्गुण दुराचार दुर्भाव नष्ट होत जातील. राग द्वेष हर्ष शोक काम क्रोध इत्यादी अंतःकरणाचे विकार आहेत, धर्म नव्हे. धर्मी बरोबर धर्माचा नित्य संबंध राहत असतो. जसे सूर्यरूपी धर्मी बरोबर उष्णतारूपी धर्माचा नित्य संबंध राहत असतो जो कधी नष्ट होत नाही. म्हणून धर्माशिवाय धर्मी राहू शकत नाही. काम क्रोधादी विकार सामान्य मनुष्यातही नित्य राहत नाहीत. साधन करणाऱ्यात कमी असतात आणि सिद्ध पुरुषात तर ते मुळीच नसतात. जर हे विकार अंतःकरणाचे धर्म असते तर ते नेहमी एक रूपाने राहिले असते आणि अंतःकरण असेपर्यंत कधी नष्ट झाले नसते. म्हणून हे अंतःकरणाचे धर्म नव्हेत तर आगंतुक विकार आहेत.
साधक जसजसा आपल्या एकमात्र लक्ष असलेल्या भगवंताकडे वाटचाल करतो तसतसे राग द्वेषादी विकार नष्ट होत जातात आणि भगवत प्राप्ती झाल्यावर त्या विकारांचा अत्यंत अभाव होतो. गीतेत ठिकठिकाणी भगवंतांनी तयोर्न वश्मागच्छेत रागद्वेषवियुक्तैः रागद्वेषो युधस्य इत्यादी पदांनी साधकांना या रागद्वेषादी विकारांचा संपूर्णपणे त्याग करण्यासाठी म्हटले आहे. जर हे अंतःकरणाचे धर्म असते तर अंतःकरण असताना यांचा त्याग अशक्य झाला असता आणि अशक्याला शक्य करण्याची आज्ञाही भगवंत कसे देऊ शकले असते. गीतेत सिद्ध महापुरुषांना संपूर्णपणे राग द्वेषादी विकार रहित सांगितले गेले आहे. जसे याच अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून ते 19व्या श्लोकापर्यंत ठिकठिकाणी भगवंतांनी सिद्ध भक्तांना राग द्वेष विकारापासून सर्वथा मुक्त सांगितले आहे. म्हणूनही हे विकार सिद्ध होतात, अंतःकरणाचे धर्म नव्हेत. असत्शी सर्वथा विमुख होण्याने त्या सिद्ध महापुरुषात हे विकार लेश मात्रही राहत नाहीत. जर अंतःकरणात हे विकार कायम राहिले असते तर मग ते मुक्त कशापासून झाले असते. ज्यांच्यात हे विकार लेश मात्रही नसतात अशा सिद्ध महापुरुषाच्या अंतःकरणाच्या लक्षणांना आदर्श मानून भगवत प्राप्तीसाठी त्यांचे अनुसरण करण्यासाठी भगवंतांनी त्या लक्षणांना या ठिकाणी धर्म्यामृतम या नावाने संबोधित केले आहे. पर्युपासते साधक भक्ताच्या दृष्टीत भगवंताचे आवडते सिद्ध भक्त अत्यंत श्रद्धास्पद असतात. भगवंताकडे स्वाभाविक आकर्षण असल्याने त्यांच्या दैवी संपत्ती अर्थात सद्गुण स्वाभाविकच प्रगट होतात. तरी देखील साधकांचा त्या सिद्ध महापुरुषांच्या गुणाविषयी स्वाभाविक आदरभाव राहतो आणि ते त्या गुणांना आपल्यात उतरविण्याचा प्रयत्न करतात. हे साधक भक्ताकडून त्या गुणांचे उत्तम रीतीने सेवन करणे, आत्मसात करणे आहे. याच अध्यायाच्या 13व्या पासून 19व्या श्लोकापर्यंत 7 श्लोकात धर्म्यामृता याचे ज्या रूपात वर्णन केले गेले आहे अगदी त्याच रूपात त्याचे श्रद्धापूर्वक उत्तम प्रकारे सेवन करण्याच्या दृष्टीने येथे पर्युपासते पद प्रयुक्त झाले आहे. उत्तम प्रकारे सेवन करण्याचे तात्पर्य हेच आहे की साधकात किंचित मात्र अवगुण राहता कामा नये. जसे साधकात संपूर्ण प्राण्याविषयी करुणेचा भाव पूर्ण रूपाने जरी नसला तरी त्याचा कोण्या प्राण्याविषयी अकरुणेचा भाव मुळीच असता कामा नये. साधकात ही लक्षणे सांगोपांग नसतात, म्हणूनच त्यांना ह्यांचे सेवन करण्यास सांगितले गेले आहे. सांगोपांग लक्षणे बांधल्यावर ते सिद्धाच्या कोटीत येतील. साधकाचे ठिकाणी भगवत प्राप्तीची तीव्र उत्कंठा आणि व्याकुळता झाल्यास त्याचे अवगुण आपोआप नष्ट होतात. कारण उत्कंठा आणि व्याकुळता अवगुणांना खाऊन टाकतात. तसेच त्याच्याकडून साधने आपोआप होऊ लागते. या कारणामुळे त्याला भगवत प्राप्ती लवकर आणि सुगमतेने होते. भक्तास्ते तीव मे प्रियाहा भक्ती मार्गावर चालणाऱ्या भगवदाश्रित साधकासाठी या ठिकाणी भक्ता हा पद प्रयुक्त झाले आहे. भगवंतांनी 11व्या अध्यायाच्या 53व्या श्लोकात वेदाध्ययन, तप, दान, यज्ञ इत्यादींनी आपल्या दर्शनाची दुर्लभता सांगून 54व्या श्लोकात अनन्य भक्तीने आपल्या दर्शनाच्या सुलभतेचे वर्णन केले. त्यानंतर 55व्या श्लोकात आपल्या भक्ताच्या लक्षणांच्या रूपाने अनन्य भक्तीच्या स्वरूपाचे वर्णन केले. यावर अर्जुनाने याच अध्यायाच्या 1ल्या श्लोकात हा प्रश्न केला की सगुण साकाराचे उपासक आणि निर्गुण निराकाराचे उपासक यांच्या श्रेष्ठ कोण. भगवंतांनी 2ऱ्या श्लोकात या प्रश्नाच्या उत्तरात सगुण साकाराची उपासना करणारे त्या साधकांना श्रेष्ठ सांगितले, जे भगवंताच्या ठिकाणी मनाला तल्लीन करून अत्यंत श्रद्धेने त्यांची उपासना करतात. येथे उपसंहारामध्ये त्या साधकासाठी भक्ता हा पद आले आहे. त्या साधक भक्तांना भगवान आपला अत्यंत प्रिय असल्याचे दर्शवित आहेत. सिद्ध भक्तांना प्रिय आणि साधक भक्तांना अत्यंत प्रिय म्हणण्याची कारणे अशी आहेत. नंबर 1, सिद्ध भक्तांना तर तत्वाचा अनुभव अर्थात भगवत प्राप्ती झालीच आहे, परंतु साधक भक्त भगवत प्राप्ती न होता सुद्धा श्रद्धापूर्वक भगवत परायण असतात, म्हणून ते भगवंतांना अत्यंत प्रिय असतात. नंबर 2, सिद्ध भक्त भगवंताच्या मोठ्या मुलाप्रमाणे आहेत, मोरे प्रौढ तनय समज्ञानी, परंतु साधक भक्त भगवंताच्या लहान अबोध बालकाप्रमाणे आहेत.
बालक लहान बालक स्वाभाविकच सर्वांना प्रिय वाटत असते, म्हणून भगवंतांनाही साधक भक्त अत्यंत प्रिय वाटतो. नंबर 3, सिद्ध भक्ताला तर भगवान आपले प्रत्यक्ष दर्शन देऊन आपल्याला ऋणमुक्त मानतात, परंतु साधक भक्त तर प्रत्यक्ष दर्शन न होता देखील सरळ विश्वासपूर्वक एकमात्र भगवंताचे आश्रित होऊन त्यांची भक्ती करत असतात. म्हणून त्यांना अजून दर्शन न दिल्याबद्दल भगवंत स्वतःला त्यांचे ऋणी मानतात आणि म्हणूनच भगवान ते आपले अत्यंत प्रिय असल्याचे म्हणतात.